नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023च्या उर्वरित 75% पिकांच्या वाटपासंदर्भात एक छोटासा आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की 31 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचा 75% पीक वाटप केला जाणार अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बुलढाणा येथे झालेली जे काही त्यांची बैठक होती त्या बैठकीमध्ये बोलण्यात आलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता 31 ऑगस्ट 2024 पर्यंत कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीकविम्याचे पैसे जमा होणार, याचबरोबर हेक्टरी किती रुपये होणार, कोण्या पिकासाठी होणार, याचबरोबर तो 75% पीकविमा आता कोण्या पिकासाठी वाटप होणार आहे, जिल्हाने अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील 34 जिल्ह्यातील संपूर्ण खरीप हंगाम 2023 ची जी काही कृषी विभागाच्या माध्यमातून आकडेवारी देण्यात आली आहे ती आकडेवारी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, एकूण 2023 मध्ये म्हणजे खरीप हंगाम 2023 मध्ये एकूण शेतकऱ्यांनी म्हणजे एकूण राज्यातील सर्व जिल्ह्याचा जर विचार केला तर 1,60,00,000 शेतकऱ्यांनी पीकमाचे अर्ज भरले होते, म्हणजे पीकमा भरलेला होता। त्याच्यामध्ये पेरणीने झालेले अर्ज होते 35,684 आणि त्यांना त्यावेळीच कापूस आणि सोयाबीनची भरपाई दिलेली आहे। त्यामुळे पेरणीने झालेले 35,684 शेतकऱ्यांना त्यांचं नुकसान भरपाई भेटली असल्याची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, राज्यातील विविध जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून 25% अग्रिमची अधिसूचना त्यावेळेस निर्गमित करण्यात आली होती आणि 25% अग्रिमसाठी राज्यातील 34 जिल्ह्यातील 34 जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जवळपास जी काही अग्रिमची अधिसूचना निर्गमित करण्यात आली होती त्या अग्रिमच्या अधिसूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील 56,43,000 शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीकमा मंजूर केलेला होता आणि त्या शेतकऱ्यांना जवळपास 56,43,000 शेतकऱ्यांना 2,578 कोटी रुपये मंजूर झालेले होते। आणि आता त्याच्यापैकी काही शेतकऱ्यांना वाटप झालेले, परंतु आता राहिलेल्या शेतकऱ्यांचे पैसे लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजे 31 ऑगस्ट 2024 पर्यंत येणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, पुढचा अपडेट खूप महत्त्वाचा आहे, कारण की राज्यातील जवळपास 34 जिल्ह्याचा जर विचार केला तर राज्यातील सर्व जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे पीकविम्याचे जे काही क्लेम केलेले ते अपात्र करण्यात आले होते, फेटाळण्यात आले होते। कंपनीचं असं म्हणणं होतं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने क्लेम केले, त्यामुळे आम्ही तुम्हाला पीकमा देऊ शकत नाही। परंतु अखेर तशाही शेतकऱ्यांचे जे काही एकूण 34 जिल्ह्यातील 19,85,000 अर्ज बाद केलेले होते, पुन्हा अर्ज ते पडताळणी करून डबल पडताळणी केली आणि त्यानुसार जवळपास 19,85,000 बाद केले अर्ज पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना 1,426 कोटी रुपये रक्कम मंजूर केलेली आहे। आणि काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांना त्या स्टेटसमध्ये कॅल्क्युलेटेड रक्कम दाखवत आहे आणि ही लवकरच रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये म्हणजेच डीबीटी म्हणजेच आधार लिंक खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे। ही सुद्धा शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। सर्वात जास्त शेतकरी आता हे बाद केलेले क्लेम पुन्हा पात्र केलेले सर्वात जास्त शेतकरी कोण्या जिल्ह्यातील आहेत हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। याच्यानंतर मित्रांनो, काढणी पश्चात नुकसानीसाठी म्हणजे ज्यावेळेस तुमचं पीक काढायला आले होतं गेल्या वर्षीच्या खरीप हंगामामध्ये आणि त्यावेळेस तुम्ही जर क्लेम केलेला असेल तर तुम्हाला सुद्धा पीकमा भेटणार आहे। आणि त्यावेळेस जवळपास 1.5 लाख शेतकऱ्यांचा क्लेम पात्र केलेला होता। त्या शेतकऱ्यांना 116 कोटी रुपये रक्कम वाटपाची मंजूर केली होती आणि यापैकी 65 कोटी रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप केलं असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि अजून 52 कोटी रुपयाची जे काही काढणी पश्चात नुकसानीची भरपाई आहे ती वाटप बाकी आहे। त्यामुळे ही सुद्धा वाटप भरपाई लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, शेवटचा मुद्दा म्हणजे 34 जिल्ह्यातील सरसकट पीकविम्याचा। मित्रांनो, 34 जिल्ह्यातील म्हणजे ज्याच्यामध्ये सर्वच्या सर्व जिल्हे राज्यातील 34 जिल्ह्यातील सरसकट पीकविम्यासाठी 32,44,000 शेतकरी पात्र झालेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना 3,013 कोटी रुपये रक्कम
मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही सुद्धा सरसकट विकण्यासाठी पात्र झालेले 32,44,000 शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 31 ऑगस्ट 2024 पर्यंत ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, आता आपण संपूर्ण खरीप हंगाम 2023 ची पिकमाची आकडेवारी जर बघितली तर एकूण 1,10,53,000 शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2023 चा पिकमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना 7,280 कोटी रुपयाची रक्कम एकूण मंजूर केलेली आहे आणि त्याचा एकूण जर विचार केला तर 3,950 कोटी रुपयाचं वाटप झालेलं आहे आणि 3,090 कोटी रुपये वाटप बाकी आहे आणि जे की 31 ऑगस्ट 2024 पर्यंत हे वाटप होणार असल्याची माहिती आता कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ही महत्त्वाची अशी आकडेवारी देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या जिल्ह्यातील बाद केलेले अर्ज पुन्हा पात्र केले ते सर्वप्रथम बघणार आहोत। मित्रांनो, मराठवाड्यातील बाद केलेले क्लेम किंवा बाद केलेले अर्ज पुन्हा विमा कंपनीच्या माध्यमातून पात्र केलेले आहेत। जे काही 19,85,000 शेतकऱ्यांचे दावे फेटाळण्यात आलेले होते ते पुन्हा पात्र केलेत। ते त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील अर्ज बाद केले होते ते पुन्हा पात्र केले आहेत। छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली या प्रामुख्याने मराठवाड्यातील जवळपास 7 जिल्ह्यातील अर्ज बाद केलेले होते ते पुन्हा कृषी विभागाच्या सांगण्यानुसार किंवा कृषी विभागाच्या हस्तक्षेपामुळे ते पुन्हा अर्ज बाद केलेले पात्र केले। त्यामुळे या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात जास्त पीक कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार हे आपण जिल्हे सुद्धा मी तुम्हाला जिल्ह्याची नावं सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त पीक वाटप होणार आहे। त्याबरोबर नाशिक, सोलापूर, नांदेड, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती, हिंगोली मोठ्या प्रमाणामध्ये वितरण बाकी आहे। त्यामुळे मोठा पीकमा या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत की आता हा जर पीकमा जर विमा कंपनीने जर द्यायला विलंब केला तर 12% व्याजासह पीकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे। कारण की केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये जे काही संसदीय अधिवेशन झालं होतं मागच्या वेळेस त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले होते की शेतकऱ्यांचा पीकमा जर विमा कंपनीने जर टाइमावर नाही दिला, वेळेवर नाही दिला तर 12% व्याजासह पीकमाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विमा कंपनीला जमा करावे लागतील अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे मंजूर जर शेतकऱ्यांचा पीकमा असेल किंवा तुमचा जर पीकमा मंजूर असेल परंतु विमा कंपनीने जर द्यायला विलंब केला, त्याला जर विमा जर द्यायला टाळाटाळ केली, वेळेवर जर दिला नाही तर याचं भुगतान 12% व्याजासह विमा कंपनीला करावं लागेल अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या पीकमाच्या वाटपासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। ज्यामध्ये 25% अग्रिमचा पीकमा, ज्यामध्ये बाद केलेल्या अर्जाचा पुन्हा पात्र केलेले असतील त्याच्या संदर्भात माहिती घेतली, याचबरोबर काढणी पश्चात नुकसानीची माहिती घेतली, सरसकट पीकमाची माहिती घेतली आणि एकूण संपूर्ण खरीप हंगाम 2023 ची संपूर्ण आकडेवारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे आणि एकूण जवळपास 2023 च्या पीकमासाठी 7,280 कोटी रुपयाचा पीकमा मंजूर झालेला आहे अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता आणखीन शेतकरी याच्यामध्ये पात्र होतील, अजून जास्त पीकमा मंजूर होईल आणि या पीकमाचं वितरण लवकरच होणार, म्हणजेच 31 ऑगस्ट पर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023 च्या पीकमाच्या वाटपासंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे YouTube चॅनल कृषी कल्याण YouTube चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।